नमस्ते. गणपती गौराया म्हणजे प्रत्येक घरातील एक संस्कृतीचं दर्शन आणि त्याच्या निमित्ताने महिला वर्ग एक वेगवेगळं देखाव मांडत असतात, ज्यातून समाजाला एक प्रेरणादायक काहीतरी त्यातून घेता यावा संदेश. असंच आपण पंधरेतील जगतापाळीतील श्री दादा पाटील जगताप यांच्या घरी आहे आणि सांगायला आनंद वाटेल की त्या ठिकाणी खूप छान त्यांनी मनोजदादा जरांगे पाटील यांना सपोर्टिंग करणारी एक भावना छायाचित्र एक दाखवलेलं आहे. तर आपण त्यांनाच विचारूया. मनोजदादा जरांगे पाटलांचं एक सपोर्टिंगचं तुम्ही हे तयार केलेलं देखावा, त्याच्यातून एक आई म्हणून तुम्हाला काय सांगायचं आहे? एक आईचं दुःख काय असतं की आपली मुलं शिकली तर त्यांचं काहीतरी चीज व्हावं. पण आमच्या मराठीच्या मुलांना किती अभ्यास केला, मार्क चांगली पडली तरी त्याचा आरक्षण नसल्यामुळं पुढं फायदा होत नाही. हेच एक आईचं दुःख आहे आणि हे दुःख मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. म्हणजे थोडक्यात जरांगे पाटील तिथं उपोषणाला बसलेत आणि आम्ही तिथपर्यंत जाऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही आपलं घरात बसून हे आपल्या ह्या गौरी गणपतीच्या माध्यमातून हे सगळ्यांना सांगू इच्छितो. जागृती करायची आहे. जागृती करायची, बाबा आम्हाला आरक्षण मिळावं, आमच्या मुलांना ह्यांना पुढे जाण्याची संधी मिळावी. आणि एवढा समाज सगळा सपोर्ट करतोय, याचं नक्कीच रूपांतर आरक्षण मिळण्यात होईल. होणार. या निमित्ताने तुम्ही शुभेच्छा देताय किंवा अपेक्षा धरताय? अपेक्षा धरतोय. त्यांच्या जरांगे पाटलांनी जे एवढं उपोषण केले त्याचं काहीतरी चीज व्हावं अशी आमच्या सगळ्या महिलांची इच्छा आहे. ती तुम्ही त्याच्यातून मांडलेलं आहे. तुम्हाला ह्याच्यासाठी मदत कोणी केली आहे? ह्याचं सगळं श्रेय पहिलं श्रेय माझ्या पुतणीला जातं, बरं. प्रगती जगताप, आणि तिला सहाय्य करणारी तिची मम्मी आणि माझ्या सुनबाई भाग्यश्री जगताप. खूप छान पद्धतीने तुम्ही तुमच्या मनोजदादा जरांगे पाटील यांना सपोर्टिंग करण्याच्या भावना मांडलेल्या आहेत. खूप छान. नक्कीच तुमचा आरक्षण मिळण्याचा विश्वास सार्थकी ठरेल. धन्यवाद.